अनंत चिंता छळती अन संकट येती जाती येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मच गया शोर सारी नगरी रे मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया विरज का मजा आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा आईचे मोल कसे मोजावे बापाचे मोल कसे मोजावे कशाला वाल तुम्ही आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा 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 आईचे मोल किती गदा राजे असंख जगती परी न शिववाह समान कोणी त्या धरणीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती राजे छत्रपती महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा
ठिकाणी आरुष पाटील यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. व जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, अर्थ समजला नसता. छत्रपती शिवाजीराजे जन्मले म्हणून आज आपल्या या पूजा चालू आहे, आज आपली मंदिर आपल्याला दिसत आहेत. पहिला लगेच म्हणजे बक्षीस योग लागला तेव्हा लागलो, माझा रंग माझ्याकडे आलाय. पाठीवर सन्माननीय हंस रवी आंबेडकर यांच्याकडनं जांभळ्या रंगाच्या 2 नोटा इथं आलेल्या आहेत, 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याबद्दल हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. सुंदर गोवा रसिकांचं मनोरंजन त्याचप्रमाणे अध्यात्म आणि प्रबोधन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. चांगला ते का चांगला म्हणणार, कारण सोनाबाई सेवा संघ पोलिसांचा कित्येक वर्ष या ठिकाणी डबलवारी भजनाचा कार्यक्रम होतो, बरोबर ना. आणि ही परंपरा आज ते जपतायत. आज मालवणी माणूस आज या जोगेश्वरी मध्ये ह्या इथे आहे म्हणून हे नामस्मरण टिकून आहे. लक्षात दिला, कारण भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. जन्म 2.5 अक्षराचा शब्द. तुळशीबाग मित्र मंडळ यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानते, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वा आज महिलांनी सुद्धा हळदी कुंकाचा जो कार्यक्रम केला ना, मला वाटतं 5 वाजता काय 7 वाजता चालू केला, तो जवळजवळ 10 वाजेपर्यंत चालू होता. त्याच्यात तू एक गंमत बघलं, प्रत्येक जणीने जी नावा घेतलेली आहेत ना, हे काय काय अफलातून. आणि तू सांगतो नवरा बायको मध्ये विश्वास नाही, विश्वास आहे त्या मोबाईल मुळे भंगलेला. पहिली लोक सोनं बँकेत लपवायची, आता सोन्यासारखी गोष्टी गॅलरीत लपवते आणि वरसून पॅटर्नला. व पहिल्या स्त्रिया सकाळी लवकर उठायच्या, दरवाजासमोर टिपके काढून ते टिपके जोडून रांगोळी काढायच्या. आता उठत 4 वाजता पण पहिलं मोबाईल घेणार आणि त्याच्यावरती टिपके जोडणार, पॅटर्न लावणार. काळ बदललो ना, काळ बदललो. मी काय वाईट काय सांगितलं, काय फक्त चष्मो लागलो ह्यांनी त्याची विपर्यास केलं. म्हणता किती जण चष्मेवाले होते, उद्या सकाळी त्यांना भोगूचं लागतं. तुझ्या माहितीसाठी सांगते, शेजारी नजर नसत ना तर तुका अनपाणी गावाचं सुद्धा नाही, कधी अडचण असत घरात ते कळला. अरे समजा बायको माहेरात गेली तर ती शेजारीनं येऊन विचारणार, भाऊजी गणू भाऊजी, गणू भाऊजी तुम्हाला चहा हवी का कॉफी हवी. कोण विचारणार, ती महत्वाची आहे. लक्षात दिला. अलंकार गुरव यांच्याकडनं जय जय महाराष्ट्र या गीतासाठी 200 रुपये, त्याचप्रमाणे यज्ञेश रितेश मोंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानते, धन्यवाद. जोर केल्याने आत्महत्या केल्याने. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी नगरसेविका श्रीमती राजूताई पटेल यांच्याकडनं हे 1001 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. व मगाशी सुद्धा मला वाटतं ते खान साहेब आलेले, हारून खान व ते पूजेला आले आणि ते मराठी एवढं अस्खलित बोलत होते ना, लक्ष दिला. म्हणजे आज जोगेश्वरी मध्ये परंपरा तुका बहुतेक 2:30-3 वाजता आता तू बघ काय धुमाकूळ घालतोय. हो आधी राहील तिथे एक गाणं घ्या, शिवशक्ती गोविंद पद पथक कडक 7 थर इथे जोरदार या गोविंद पथकासाठी कार्यवर काय बुवा, एकामेकाच्या खांद्यावर चढून त्या खांद्यावरती, कारण आपल्या कोकणात परिस्थिती वेगळी आहे, एकामेकाचे पाय ओढणार. पण हा खेळ कसा आहे की याच्यामध्ये एकामेकाच्या खांद्यावर चढून त्यांचे पाय घट्ट पकडले जातात. एकदा जोरदार शिवशक्ती मित्र मंडळासाठी त्यांच्यासाठी एक गाणं.
मच गया शोर सारी नगरी रे, मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया विरज का मजा नगरी रे, ओ विरज का नगरी रे, मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया विरज का मजा नगरी रे। श्री करलाई देवी प्रसन्न मुक्काम पोस्ट हेडूर संजय विष्णू मोहिते यांच्याकडनं स्वामींवर एक गाणं घ्या नक्कीच, व ही फरमाईश आहे स्वामींवरती। आज स्वामी समर्थ म्हटल्यानंतर येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि आज माझ्या पाठीशी संजय विष्णू मोहिते साहेब आहे, ते जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। या ठिकाणी मागाशी बुवांनी सांगितलं की अनिल देवळेकर त्यांच्याकडनं तुम्हाला बक्षीस आलं नाही का, आणि आमच्या मोरे काकाने सांगितले की कदम बुवांची साला काढा, होय ना? तर ते पहिल्यापासूनच माझ्यावर पेटा किती एकटा काय कळत नाही, मी हसून चांगलं भजन केलं ते म्हणतात ह्या आता आगा म्हणता उडवतो ते लोकांचे पुढचे मोडशीत बघ काय नुसतं बघण्यात लोक हडेतडे मान फिरवतोय, तुला काय वाटला? बुवा तुम्ही सांगितलं की भुपे पद्धत, आणि या मंडळाने आपल्याला जेवण वाढलं ती पद्धत, पण आज बुवा ही मुंबईमध्येच परिस्थिती आहे का? कारण कोणाक वाका घोपण नाही, जेवण वाढूक वाका घोपण नाही, की नाही? आमची आजी त्यावेळी चुलीकडे बसायची, चूल फुकून जेवण बनवायची, ते का भात शिजलो तू कसं समजायचो? चमचो घाली आणि एक शीट चिरडून बघितलं तुला समजायचा भात शिजलो, पण आता जे आमच्या घरवाल्यांनी भात शिजलो कसं कळता? 3 शिटी झाल्या, आणि तो कुकरचो भात भवान खाल्यान का त्याचा पोट शिजता, मग ती सांगणार अहो तुम्ही जरा जाड होत चाललाय, डायटिंग करा, काय होत चाललो सकाळी दांडो घेऊन फिरा, धागा मागा काय बदलला? बायको सांग ना, आता हल्लीच्या बायकांना सांगा ना चुलीकडे बसून जेवण करा, ती म्हणणार नाही नाही माझ्या डोळ्यात धूर जातो, तिला किचन पाहिजे वट्टा, त्या वट्ट्यावर शेगडीवर कुकर, आणि भंगला जेवण करणार कसा? खाली स्पार्टेक्सचे लागे, पाय थंडगार पडतात, मग चप्पल घालून जेवण करणार, लक्ष दिला? अरे फॅशनच झाली, पहिल्यांदा ते प्रेम होतं बुवा, नवरा पुढे चालला तर बायको 10 पावला पाठसून चालायची, ह्या प्रेम होता। तेव्हा गडे म्हणत गडे, त्या गडेत किती मजा होती माहिती?
या ना गडे, तुला काय म्हणतात गणू, तुला काय म्हणू? ते प्रेम व आताचं प्रेम अळवावरचं प्रेम आहे की नाही? त्या मुलांसाठी सुद्धा गाणी लिहिली प्रेमाची आहे. ती पोरगी आता ज्यांची लग्न नाही झाली तेव्हा ब्रेकअपचं गाणं गायला, प्रेम वर लग तुझ आता मन भरलं ग माका खायचा म्हणून मी मनापासून गप होती तुमका ह्याच भया. प्रेम वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा. गाणी बरीच येतात. आजलीचे भजनी बुवा ही नवीन गाणी येली का त्याच्यावरती गाणं रचून त्या मनात सुरुवात की नाही. अजून एक ते प्रेम तेव्हाचं प्रेम होतं, त्या प्रेम भारी होता. कागदावर लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का. हल्लीची ही मुलं कॉलेजमध्ये जातात, कसले कसले डे साजरे करतात. चॉकलेट डे, टेडी डे आणि खायचो डे रेतो मिठी मारूचो डे ही कसले डे. पण तुम्ही किती डे साजरे करा, कॉलेजमध्ये जा, मजा मारा, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेत ना ते तुमच्या पदरात. अरे काय मजा, ढोरा सोडायचं जरा सडेच सडे यानाकडे सडेच सडे. मजा आता नाही ना, ती मजा वेगळी होती. आज जुन्या जाणत्या लोकांचा आदर केला पाहिजे. आज ही वयस्कर लोक बसली आहेत, त्यांनी त्यावेळी 1 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 5 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे. पण हल्लीच्या या मुलांना विचार, हे गण्या विचार, ह्या मुलांना विचार, त्यांनी म्हणणार आम्ही पाहिलं नाही, पाहिलं नसत पण पुस्तकात. पण त्यांच्याच ताकदीने आज ही मुलं मोबाईल ऑपरेट करतात. त्या पद्धतीने ती जुनी जाणती लोक सुद्धा मोबाईल ऑपरेट करतात, बरोबर ना. आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. बुवा सांगतात भावाने भावाची साथ सोडली नाही पाहिजे. बायको मध्ये गेली तर काय करतात, तीच मेन कारणीभूत असतात. भावाचा लगीन झाला काय ती सांगणार तुमच्या भावाला सांगा दुसरा रूम घ्या, काय तो शोधात फिरा भर काय चुकपट्टी लावायची पण कशी तुझ्याकडनं शिकायचं. बाकी अध्यात्म वगैरे तुझा खतरनाक आहे, त्याबद्दल मी तुझ्या त्या पंडूराजाच्या भांडीत मी पडणार नाही, तर तूच काय तो कारमान म्हणतो. अरे बुवा महाभारत घडलं ना, ह्या महाभारत त्या मुलांना सांगा भया, पण त्यांचं लक्ष हा काय. आता हे पोरगी उभे होईल त्यांना महाभारत सांगा उपयोग हा. रामाची सीता कोण रे, या जर आपल्याला ह्या मुलांना काही तर नाही माहिती. हल्ली जे सध्या काय चाललंय त्याच्यावरती बोला, आयुष्यावर बोलू काही. बक्षीस योग लागल्यावर भेटाक लागलोय हो. अरे जेचे दात पुढे त्याला 4 बिस्किटचे पुढे ते माका होत ना, पार्लेजी खाऊ खूप जाण जा. सन्माननीय संतोष मोहिते यांच्याकडनं हे 501 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ते मोरे काका गेले खबर नाही, अशी कागद घेऊन तुम्ही सुरुवात केलात ना, म्हटलं तुमका शोधू खरं. हरिश्चंद्र चिकणे
यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. काय नाही काका, आमचा प्रेम आहे, मैत्री आहे. आम्ही किती काय बोललो तरी तो माझे साला काढून काय करतो ला. गेल्या टायमिंगला इलेलं तेव्हा जरा घनगा होतो, पण काय काय जणांची नजर लागली. चालेल बारीक, पण बारीक असलंय तरी ऐकत नाही. होय, 365 दिवसातले 300 दिवस मी बाहेर असतोय बारी करीत, फक्त 65 दिवस घराकडे, तरी माझी 2 कॅलेंडर आहे. विचार सोपे आहे काय मग. तुम्हाला अंकुराचा मिराकडी उसाग, तू शेरी शिकारी मी भाबडा साग, तू शेरणी शिकारी मी भाबडा साग. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला वाहतो सखे. तुम्हाला अंकुराचा मिराकडी उसाग, शेरणी शिकारी मी भाबडा साग, तू शेरणी शिकारी मी भाबडा साग. जेव्हा फुल वाहण्याऐवजी सगळे फुल व्हावं लागतं. एक फुल वाहतो सखे, जेव्हा तुला वाहतो सखे, एक फुल वाहतो सखे, गाणी बरीच येतात, ओल्ड इज गोल्ड. हल्ली एक गाणं आलं बघा, हर घर में है एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का हल्लीच्या मुलांसाठी काय, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. पण आम्ही लहान असताना आमच्यासाठी गाणं काय होतं, नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ, बोल मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना 10वीत गेलो तरी एवढाच होतो. व लहानपणा देगा देवा, देवाजवळ गेलो आणि काय सांगितलं, लहानपणा देगा देवा, देव माझ्यावर खुश, डोक्यावर हात ठेवल्याने म्हणालो तथास्तु. तेव्हापासून असा उंच माणूस असलो, वाढलो आणि तो माडा सरतो. पण बुवा उंचीने जरी लहान असलो ना, तरी मी तुमच्याकडे बघताना असा ताट मानेने बघणार, ए गणेश. तुका जर माझ्याकडे बघू तर खाली मान घालूनच बघू. हळदी कुंकाचा काय सांगत होतो म्हणता, हळदी कुंकू. एकदा असंच झालं, आमची वहिनी बारी करून जाऊन झोपलो लोकला, आणि वहिनी गेली उठूक, अहो उठा, आज संध्याकाळी की नाही माझ्या मैत्रिणी येणार आहेत हळदी कुंकाला, त्यांना वाण म्हणून काय देऊ. ह्यो झोपेत ना उठलं, म्हणता जाग, तुझ्या मैत्रिणींचा मागा का सांगू नको. तरी म्हणता, हो सांगा ना वाण म्हणून काय देऊ. मी चिडलो, म्हणता माझा व्हॉट्सअप नंबर दे. लाटान घेतल्याने सुटावल्या. पैसा पैसा काय बक्षीस येणार, याच्या नशिबात आता का पहिला येणार, काय टेन्शन नाही घ्यायचं. हे सगळं चाललंय ह्याच्यासाठी. आता हे हळ जमा केल्यावर घेऊन कोणाक देणार, घरवाली. बरं चोर खिशात ठेवलं तरी शोधून काढतात. आणि आता तर त्यांची मजा छा, लाडकी बहीण.
आमचा काय अरे त्यांकाच एवढी लाडकी बहीण योजना 1500 3000 एवढी मोठी पर्स असता महिलांकडे त्या पर्स मध्ये पैसे असले ना तरी खर्च एवढीच्या पाकिटात नाच होता लक्षात घे त्यांका या स्त्रियांना सुद्धा मंदिरामध्ये जागा आहे बुवा श्रद्धा मंदिरातली आरती अर्चना आणि आमच्यासाठी काय घंटा टीव्ही मध्ये सुद्धा मालिका मध्ये मध्ये लागले ते ऍड येतात की नाही लक्ष लगाव तर दुरुस्ती पाहू काय मग ती मम्मी गरीब वर्ग धावत मोती लगाव खुद जान जाओ आणि आपल्यासाठी काय बिजगाड लगाव बिजली भगाव ते आपल्याला सुद्धा काय आहे ना आम्ही कम नाहीये बेटा हा कट्टा भाई यांच्याकडनं 200 रुपयाची बहुमूल्याची पारितोषिक त्यांची फरमाईश आहे बांगड्याची माळ लिंबावानी उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला देवाच्या बायका दोन गणपतीच्या बायका दोन रिद्धी आणि सिद्धी जो हात लकिया प्रकाश लाड यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद देवाच्या बायका दोन गणपतीच्या बायका दोन रिद्धी आणि सिद्धी बरोबर ना मल्हारीच्या बायका बानुबाया आणि म्हाळसाराणी पण आमच्या सारख्याने विचार केला ना चला दुसरा करूया घरातली लांडको बाहेर काढते लक्ष दिला त्याच्यामुळे ज्याचा घरनीशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा खरी परिस्थिती आहे घरातली बरोबर वाकडा करून चलत नाही ती सांगतो फोन करणार मायरा गेली काय कुठे आहात ह्यो सांगणार ह्यो काय घरातच मिक्सर लावून दाखवा मग तो मिक्सर लावून दाखवा खटाक खुटूक खटाक अरे अरे आमचं तसं नाही वाजत आमचं तुझं मिक्सर भारीचा आणि मग अचानक घराकडे येणार आणि पोरग्या किचनना पप्पा कुठे पोरगा सांगणार काय माहिती बाहेर गेले पण जाताना मिक्सर घेऊन गेले जाताना म्हणता मिक्सर घेऊन गेले पण मिक्सर घेऊन गेले नाही त्या बटन दाबून भेटून दाखवी तू काय प्रत्येकाच्या घरात जाऊन पिनी लावली बटना फिरली काय लोकांना फसवत काय चायनाचं मिक्सर होतो काय बॅटरी चालतात चावटपणा नको पहिलं म्हटलं गप राहाया बघ काय करता तू केव्हा करत लागलो कर तुझ्या पद्धतीच आपल्या काय पैशाची म्हटलं ना ताच कमू केलं होईल व ही मुलं देवाघरची मुलं आहेत कोणी सांगितलं की पहिले मुलं बापाला बाबा म्हणायचे
पण आताची मुलं बापाला काय म्हणतात, डॅड, जिथे पण डॅड. काकीला काकी म्हणायचे, आता म्हणतात आंटी. आणि मग दरवाजावरची वाजवतात घंटी. काय रे, काळ बदललो ना. हल्ली पहिली मुलं ऐकायची, वडिलांनी सांगितल्यावर ऐकायची, पण हल्लीची ऐकत नाही. हल्लीची ऐकत नाही. माझं बारका 5 वर्षाचं 5 मिनिटात घराकडे औषधकडे येणार ना, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. पैसे कशा, आईस्क्रीम खाऊ. मी बघून घेतलंय. आणि बायको सांगलंय की पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. माझी बायको 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च करून आणलेलं. तेव्हा होईल, तेव्हा लग्न तेवढा खर्च होईल, तेव्हा खर्च लग्न तेवढ्या खर्चात व्हायची, आता नाही होत. समजला. तिनं माझं ऐकलं आणि पोरगो इलो, मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. त्याच्या मम्मीने सांगल्या, पप्पाने सांगितलं खायची प्यायची लाड, पैशाचे लाड नाही. त्याचा राग इलो. तो धावत गेलो बाजूक आमच्या दुकानात, धावत गेलो. त्या दुकानदारांका सांगता, काका एक आईस्क्रीम द्या. आता त्या काकांका माहिती समीर कदम बुवांचं जिला, त्यांनी दिल्या. त्यांनी 2 मिनिटात उडवल्या. परत म्हणता अजून एक द्या. असे 4 आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊ वाटेक लागलो. तो दुकानदार बोंबटता, समीर कदम बुवांच्या झिला 4 आईस्क्रीम खाल्लं, पैसे कोण देतला? झील माझ्यापेक्षा हुशार. म्हणता, काकानू पप्पाने सांगितलं नाही खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. कळलं? वा सोनाबाई सेवा संघ आज खरोखर तुम्ही सांगितलं की अंधाराला भीत नाही, उजेडाची साथ आहे. आणि शिवशक्ती गोविंदा पथकाची पोरं कोणाच्या बापालाही घाबरत नाही. पण एक सांगतो, बापाला घाबरू नका, पण आईलाही घाबरू नका. पण आई वडिलांची जी सगळ्यात देव कोण आहे, तर आपल्या आई आणि वडील. कारण आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आपण आईलाच महत्व देतो. प्रत्येक जण कामावरून घरी आलो की आपल्या मुखातून येणार, आई कुठे आहे? कोण विचारतो, बाबा कुठे? तू जाय ना टिपरे. आल्यावर विचार, आई कुठे? काम काय नसतं, पण ते प्रेम आहे ना. आई जशी श्रेष्ठ आहे. साने गुरुजींनी पुस्तक लिहिलं, श्यामची आई, का नाही लिहिलं श्यामचे बाबा? तुका माहिती कोण? आमच्या बाजूला होतं. बापाचं सुद्धा डोळ्यात पाणी येतं बघा. पण त्या बापाची परिस्थिती कशी आहे? ते एखाद्या समुद्रात पोहणाऱ्या माशाप्रमाणे. मासा सुद्धा रडतो, त्याचे अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होतात. म्हणून आई बापाची सेवा करणं गरजेचं आहे. आई जशी श्रेष्ठ आहे तसा बाप सुद्धा तेवढाच श्रेष्ठ आहे. बाप आपल्या मुलाला 1,500 रुपये दिले, सांगेल जा तुला चांगले कपडे घेऊन ये, पण आपण फाटकी बनियान घाली. मुलाला 10-15 हजाराचा मोठा मोबाईल देईल, पण आपण छोटा मोबाईल वापरेल. 8 दाबले काही 9 बाहेर येतात. हा बाप आहे ना बुवा. बाप कळणं गरजेचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये. बापाची प्रॉपर्टी किती आहे, संपत्ती किती कमवा, पण बापाची प्रॉपर्टी किती आहे याला महत्व नाही. त्या बापाची सावली शेवटपर्यंत आपल्या पाठीशी किती आहे याला महत्व द्या. बरोबर ना? पैसा काय? आज आम्ही अरे लाजा नको रे, ये रे, लाजायचं नाही. बक्षीस द्यायचं, बिंदास द्यायचं. एकच वादा आमचे मोरे दादा, एकच वादा आमचे मोरे दादा. सत्यनारायण
चांगले मनोरंजन केल्याबद्दल 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे आणि हे 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. हा हा म्हणतो संदीप बाणी हा यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून तुमच्या फरमाईश, कारण काय एकतर कार्यक्रमाला उशीर झालाय, सततचे कार्यक्रम आहेत आणि आता सध्या आता मागे गणेश जयंती आहे, त्यामुळे रोजच कार्यक्रम आहे. मुंबई गाव दौरा नाही का बुवा, त्यामुळे स्वीट अँड शॉर्ट. कारण मगाशी मी सांगितलं कोणती गोष्ट अति केली की माती होते, बरोबर की नाही, म्हणून स्वीट अँड शॉर्ट. कारण बुवा उद्या प्रजासत्ताक दिन आहे, झेंडा फडकवायला जायचं आहे. हो म्हणतो आईचे मोल कसे मोजावे, आईचे मोल कसे मोजावे, बापाचे मोल कसे मोजावे, कशाला वाल तुम्ही आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे बोल आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. गाणी बरीच येतात जातात आणि बाकी काय बोलले नाही. सुख म्हणजे काय असतं, ह्या हरिनामामध्ये सुख आहे बुवा. एक वेळ आज आम्ही भजनी बुवा, एक वेळ माझी आमदार होतील, माझी खासदार, माझी नगरसेवक होतील, पण माझी भजनी बुवा कधी होणार नाही. आम्हाला कोण म्हणणार नाही की माझी बुवा आहे, म्हणतील काय बुवा म्हणजे बुवा. बुवा या शब्दाचा अर्थ काय, बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट, तुम्ही आहे. काय सांगत समीर कदमाच्या दातात होल आहे, अरे दुनिया बोल आहे, जिंदगी ढोल आहे. आपला राग करायचा नाही, आपला विषय खूप खोल आहे, आपल्या 2 दातांमध्ये खोल आहे. काय पिताना आपण सुद्धा घालून पितो, कळलं, खोल आहे म्हणता. भारा रे सन्माननीय संतोष मोहिते आणि संजय पवार यांच्याकडनं 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. वा रंग येता ना, काय धूर येता. अनंत चिंता छळती अन संकट येती जाती, येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती, येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. संकट
पाहिजे न भाला न भाला न भरची न घाव पाहिजे तुझा रक्त मधला पाहिजे तुझा रक्त मधला पाहिजे दोनच राजे एक म्हणजे त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे ज्यांनी संविधान लिहून या भारताला प्रजासत्ताक बनवलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो की नाही साहेब हे नाव फक्त दोन नावामध्ये जोडलं गेलं एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेळ समीर साहेब होईल पण गणेश साहेब कधीच होणार नाही कुमार चिन्मय आणि परांश पाटील यांच्याकडून श्री स्वामी समर्थ यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद काय हा जन्मच मुळात हरिनामासाठी झालेला आहे जरी बारीक झालो ना तू माझी सालपाटा किती काढूची तेवढी काढ पण आज शरीर यष्टीने जरी बारीक झालो तरी तुम्हाला एक सांगतो जर दगड झालो तर सह्याद्रीचं होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो भवानी मातेची होईल जर का हा मानव जन्म पुन्हा मिळाला तर या हरिभजनाचा दास होईल लक्षात दिला बाकी बरं ना चष्मा लावलं सुख बुवाने सांगितलं सुख आपल्या अंगणात जर सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या अंगणात त्या सुखाचं झाड लावणं गरजेचं आहे तर आपल्याकडे सुख येणार त्या सुखावरती सुद्धा गाणं येईल काय बघा थोडे आंसू है थोड़ी खुशी आज गम है तो क्या है खुशी जिंदगी की यही सुखावरती दुःखावरती तुम्ही सांगता की दुःख आज प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे दुःख आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही सुख गेल्यानंतर परत दुःख येणार आहे हे चक्र चालूच राहणार आहे कारण बुवा माणसाचं आयुष्य हे उसळत्या चेंडू प्रमाणे आहे चेंडू आपटला तो तेवढ्याच उंचीने वरती जातो आणि तेवढ्याच उंचीने खाली येतो त्याच्यामुळे उडी मारून जमत नाही म्हणतोय बुवा म्हणून न भाला न झगडा न तंटा न भांडण पाहिजे बुवा या हरिभजनात भांडण करून काय करूचं ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे कारण या भगवंताच्या दरबारी व फक्त आणि फक्त भजन पाहिजे आणि म्हणून या सोनाबाई सेवा संघाने अखंड अविरत हे जे कार्यक्रम करतात ना दर वर्षाला डबल बारीचं सोपी गोष्ट नाही एखाद्या माणसाला घरामध्ये जेवण वाढताना सुद्धा 10 वेळा विचार केला जातो है की नाही पहिला काळ वेगळा होता आता काळ बदललो तेव्हा 10 रुपये सुद्धा भरपूर काय काय यायचा पहिल्यांदा लोक घराकडे गेल्यावर तांब्यातनं पाणी द्यायच्या आता बाटली काढून देते बसायला पाट द्यायचा आता प्लास्टिकची खुर्ची मग कडी येते पाश्चिमात्य संस्कृती बुवा आजकाल फॅशन झाली कॉलेज मधून जर कॉलेजच्या रस्त्याने गेलात ना तर ती पोरगी कॉलेज मधनं बाहेर पडली असं वाटतं काहीच्या तरी दंगलीत नाही होय होय फाटलेला खै फाटलेला बॉम्ब स्फोटक नाही काय फॅशन आज व समाधान किती कमवा पहिल्यांदा लोक घरात जेवायचे आणि बाहेर यायला जायचे आता घरातच जेवतात आणि घरातच लोक म्हणतात प्रगती पाहिजे पहिल्यांदा 2.5 रुपयाचा पेपर घेऊन ह्याला जायचे आता 20,000चा मोबाईल घेऊन जातात तरी प्रगती काय पाहिजे समाधान आमच्या गावात हे गण्या एका भुपे पद्धत नाही ती जी सारवलेली जमीन असते ना त्याच्यावर बसून जेवण आवडतो आम्ही भुपे पद्धत आमच्या मुंबईतीलच ना की वट सावित्री असतात तेव्हा महिला काय करतात आमच्याकडे एवढे मोठे वड त्या वडा कशा फेरी मारते पण मुंबईत परिस्थिती बिकट जरी वड असतात तरी ठीक आहे पण काय काय जणांकडे नाही गावलं जवळ तर दुकानात बाजारात जाणार वडाची फांदी हाणणार आदल्या दिवशी आणि फ्रीजर मध्ये ठेवणार वड म्हणजे काय आपला नवरा
फ्रीजर मध्ये ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना तांब्यात ठेवणार आणि त्या का फ्रीजर मधनं काढणार. वड झालेलं असता ताट, नवरदेव ताट, आणि त्याला म्हणा वडा पाव, वडा पाव. येणार मी म्हणा मम्मी नुसता वडा पाव, चटणी नको. अजून सुद्धा बुवा आपली संस्कृती काय आहे, प्रत्येक मुंबईकराला माझं एकच सांगणं आहे, आपली संस्कृती काय हे आपल्या मुलांना शिकवणं आणि दाखवणं गरजेचं आहे. म्हणून द्या ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. येताना एकटे तो आईच्या गर्भामध्ये जेव्हा असतो तेव्हा देवाला सांगतो मला या महासागरातून बाहेर काढ, तुझे उपकार कधी विसरणार नाही. तरी देव 9 महिने 9 दिवस 9 घंटा झाल्यानंतर पाठच्या कमरेच्या पाठीमागा 2 खड्डे असतात, ते आमटे लावताना ढकलून देतात, जा तुझ्या कर्माचा तू. आणि त्यावेळी देव विचारतो आता तू बोललेला शब्द पूर्ण कर, माझे उपकार विसरणार नाही. तेव्हा तो पोरगा ते जे असतं ते सांगतं कवा कवा, म्हणजे मी आता तुला केव्हा सांगितलं. होय ना, काळ बदलला बुवा, लक्ष दिला. कारण पंचमहाभूतांनी हा देह बनलाय, नश्वर काया नाही का. म्हणून आकाश सावंत आपले जोगेश्वरीचे आहेत, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळे होते, उपस्थित आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे चकवा वादक सचिन मिस्त्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा लाख लाख आभार, धन्यवाद.
मधला जो अर्धा न जोडलाय तो न म्हणजे नामस्मरण आहे. आणि म्हणून जन्म आणि मृत्यूच्या मध्ये नामस्मरण करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? व त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. जुन्या जाणत्या पंचरत्नांनी सुद्धा काय अप्रतिम भजन केली, पण आता काळ बदलत चालला. पहिली पारंपरिक बाऱ्या व्हायच्या सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत, पण आता 20-20 लोकांना थांबायला वेळ नाही बुवा. म्हणून म्हणते हा मालवणी माणसांसाठी सांगतो बुवा. मालवणी माणसा मुंबई गेलेस तर सन्माननीय SS लाड यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांना जो त्रास झालेला आहे लवकरात लवकर त्यांना बरं करावं आणि त्यांचं आरोग्य वाढू दे, अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि म्हणतो मालवणी माणसा मुंबई गेलंस तर मालवणी बोला तुला जानको. काय ती गोडी आहे बघा मालवणी भाषेत. पण आम्ही मुंबई ट्रेन मध्ये चढलो की मराठी भाषा विसरतो. ही परिस्थिती आहे, खरा की नाही? कोणाला मराठी माणूस जरी बाजूला असला तरी त्याला विचारणार भाई साहेब स्टेशन कोणसा आया, की नाही? आणि मग तो पण हिंदीत सांगणार अमुक स्टेशन आया. आणि थोड्या वेळ त्याच्या बायकोचा फोन येलो काय तो मराठीत बोलायला लागलो की नंतर समजतो पण मराठी आहे. जे आक्रमण चालू आहे मुंबईवरती ते दूर गेलं पाहिजे. लक्षात दिला? आपली मालवणी सोडायची नाही. माय चित्र कामी म्हणायची. मालवणी भाषा साता समुद्रा पलीकडे नेले बुवा. मालवणी भाषेत काय गोडी हा असा ना. मालू वाणी, मालू म्हणजे गोड आणि वाणी म्हणजे भाषा, है की नाही? लक्षात दिला? हे म्हणून तुझ्यासाठी सांगतोय. मालवणी माणसा मुंबई गेलंस तर मालवणी बोला तुला जानको. रसाळ असा असा साखर मानी झालंस तरी तेव्हा एक गाणं बांबूला बांबू चिटकवले तेव्हा गाण्यात बोलायचं. गाण्यात आता हे मारी तुझ्या माने तुझ्या तोंडावर गुरम येऊ दे असं म्हणा. बसल्या तेव्हा गाणी कशी होती बघ. अरे बांबूला बांबू चिटकवले गाण्यात ना नाही तर आपलं काय भांडणाचं काय विषय नाही. तू काय माझं देणेकरी नाही, मी तुझं देणेकरी नाही. आपली वयवरती भांडणं अरे असू देत. म्हणून सारे
सबुरी श्रद्धा असेल ती सबुरी ठेवली गरजेचं आहे, त्यावेळी त्याचं फळ मिळतं. म्हणून जाऊन शेवटी हाती येईल काठी, रडे दुसऱ्यासाठी दुसरा रडे दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी माझ्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व सुद्धा याच्यानंतर पेटूचं काम करते.